आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा, तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ, ऐसा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा, विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया, चरण संताचिया, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजावू चित्तासे आपुलिया, योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलांकांकतेजोधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्, आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. प्रस्तुत आजच्या या नैमित्तिक कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचे अतिशय प्रिय असणारे संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग सेवेला घेतलेला आहे. आज जशी महिन्याची वद्यवारी ही आहे, तसंच त्याला एक विशेष निमित्त आज आहे आणि त्या निमित्ताने ही आज सेवा घडते आहे. ते निमित्त कोणतं आपल्या सर्वांना ज्ञान हे अतिशय खोल दरीत आहे आणि संत जीवन उत्तुंग शिखरावर विराजमान झालेलं. जरही मानवी तनु असली तरी संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फार अंतर आहे. कसं अंतर आहे? जगद्गुरु तुकोबारांनी 2-3 दृष्टांताने ते अंतर आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. तुकोबारा म्हणतात बघा, दही आहे दही. आपण दह्याचं घुसळण करतो,
त्या घुसळणातून काय निघतं? लोणी निघतं. आणखी काय निघतं? ताक. घुसळण केल्यानंतर त्या दह्यातून लोणी निघतं, तसंच दह्यातून ताकही निघतं. म्हणजे दोन्हीची निर्मिती एका दह्यातूनच आहे की नाही? लोणीही दह्यातूनच आणि ताकही दह्यातूनच. मग दोन्हीची निर्मिती जर एका दह्यातूनच आहे तर दोन्ही एका किमतीत मागायला काय हरकत आहे का? तुकोबारा म्हणतात चालणार नाही. एका मोले दोन्ही मागून एका मोले दोन्ही मागून एक मोले दोन्ही मागून हे एक मोले दोन्ही मागून दोन्ही मागून हे दोन्ही मागून तुकोबारा म्हणतात एकच सूत्र नाही. दह्यातूनच लोणी निघतं आणि दह्यातूनच ताक निघतं. दोन्ही निर्मिती एका दह्यातूनच आहे, पण दोन्ही एका किमतीत मागणं ही चूक आहे. का? दोन्हीमध्ये फार अंतर आहे. लोणी हे दह्यातलं सार आहे, त्या लोण्यापासून आपल्याला तूप मिळणार आहे. आणि ताक हा दह्यातला असार भाग आहे, त्याच्यात काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काहीच नाही. ताक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगू का? ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शिताई ज्याला पचत नसेल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसं तरी 2 दिवस ढकलशील. लोणी त्यातलं सार आहे, ताक हे असार आहे. तसंच तुम्ही आम्ही या भूतलावर जन्माला येतो आणि संत या भूतलावर जन्माला येतात. तुम्ही आम्ही आईच्या उदरातूनच जन्माला येतो, संत आईच्या उदरातूनच जन्माला येतात. दोन्ही जरी एका भूतलावर एका मातेच्या उदरातून येत असले तरी दोन्हीमध्ये फार अंतर आहे, फार अंतर. पृथ्वीच्या पोटातून गारगुटी आपल्याला मिळते आणि पृथ्वीच्या पोटातून हिराही आपल्याला सापडतो. हिरा हा देखील खनिज पदार्थातच मोडला गेलेला आहे. म्हणून गारगुटी पृथ्वीतूनच आणि हिराही पृथ्वीतूनच. मग दोन्हीची बरोबरी करता येईल का? तर कोबारा म्हणतात नाही चालणार. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी दोहोसी समसाठी करू नये. दोन्हीमध्ये फार अंतर आहे. हिरा हा अनमोल आहे, हिऱ्याचं मोल होऊ शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. अनमोल आहे. आणि गारगोट्या बिन पैशात किती मिळू शकतात. तसं तुम्ही आम्ही या भूतलावरच्या गारगोट्या आहेत. आणि संत हा दैदिप्यमान अष्टपैलू हिरा आहे, हिरा आहे. तुकोबारा म्हणतात जसं लोणी आणि ताक एका किमतीत मागू नये, गारगोटी आणि हिरा दोन्हीची बरोबरी करू नये, तसंच संत आणि मानव या दोघांना समान समजू नये. तो का म्हणे तैसे संत आणि जग दोहोसी समान भजू नये. दोन्हीमध्ये फार अंतर आहे. इतर मानवापेक्षा संत जीवन हे अलौकिक विशेष जीवन आहे. एक कावडीचा अभंग आहे. त्या कावडीच्या अभंगात तर जगद्गुरु तुकोबारायांनी
25-30 दृष्टांत असे घेतलेले आहेत आणि त्या 25-30 दृष्टांतातून संत हे इतर मानवापेक्षा कसे विशेष आहेत ते सांगितलेलं आहे. संत नवती जगा मानसाच्या तारीखे, संत नवती जगा मानसाच्या तारीखे, संत नवती जगा मानसाच्या तारीखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्र नदी नव्हे पैगा, म्हणून हे लिंग नव्हे लिंग, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वडपिंपळ, तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नव्हती जगा मानसात्या सारखे. हे संपूर्ण अभंग बघा. संपूर्ण अभंगामध्ये हाच मोठा फरक दाखवलेला आहे. तसं इतर मानवाप्रमाणे संतांना समजू नये, संत नव्हती जगा मानसात्या सारखे. संत जीवन एक आगळं वेगळं अलौकिक जीवन आहे. कसं वेगळं जीवन आहे? एकेका शब्दात मी दोन्हीचा फरक सांगतो आपल्याला. आपलं मानवी जीवन आणि संत जीवन यातला एकेका शब्दातच फरक सांगतो. संत जीवन हे उपकारक आहे आणि तुमचं आमचं जीवन उपद्रवक आहे. आपलं जीवन उपद्रवक आहे, आपल्यापासून दुसऱ्याला पीडाच. आपलं तोंड पाहिलं तरी दुसऱ्याला अपशकून होतो. म्हणून काय माणसं म्हणतात ना, आपलं काय काम झालं नाही का, म्हणतो माझं एकही काम झालं नाही हो. दुसरा म्हणतो का झालं नाही, अहो तेच काय कळत नाही. हा त्याला काय म्हणतो, सकाळी उठल्या उठल्या तू कोणाचं तोंड पाहिलं होतं म्हणतो की नाही. म्हणजे याचा अर्थ असा, आपलं तोंड पाहण्यातही दुसऱ्याला अपशकून आहे. आपलं जीवन उपद्रवक आहे, संत जीवन उपद्रवक नाही. संत जीवन उपकारक आहे. नव्हे उपकार करताच ते इथे आलेले आहेत. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, परोपकाराय सताम विभूतय. परोपकारा करताच संत जीवन आहे. परोपकारक आहे, उपकारक जीवन आहे. कोणी म्हणेल मग अशा संतांचं दर्शन होऊ शकतं का? होऊ शकतं, फक्त आपण लायकी मिळवली पाहिजे. संतांचं दर्शन होण्याकरता आपण लायक बनलो पाहिजे. म्हणजे ती लायकी कोणती? तर कोणतंही चांगलं घडण्याकरता जे लागतं ते पुण्य. आपल्याजवळ पुण्य असायला पाहिजे संत भेटण्या इतकं. तुम्ही मला कशावर म्हणता? अंदाज याचा म्हणजे स्पष्ट सांगायचा तो असा, अनेक संतांनी आपल्याला संतांची भेट झाली ती पुण्यामुळेच झाली असं म्हटलेलं आहे. म्हणून मी म्हणतो संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे. तुकोबारायांनाच विचारा, तुकोबारा तुम्हाला संत केव्हा भेटले सांगा. तुकोबारा म्हणतात, पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा. हा भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. हा झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो. हा संत चरण पावलो,
चरणा पावलो हा संत चरणा पावलो पावलो आज फिटले माझे कोडे 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 माझे कोडे आज फिटले माझे कोडे तुकोबरा म्हणता संत चरण पावलो पण केव्हा पुण्य फळले बहुता दिसा कोण पुण्य कोणा गाठी जासी ऐसी याची भेटी कोण पुण्य फळा आली आई संतांची देखील पावली ज्ञानोबरायांना विचारात ज्ञानोबराय देखील सांगतात पूर्व जन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संतांची नाथ महाराज सांगतात पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तै होय तै होय म्हणून पुण्य पाहिजे म्हणजे संत भेटू शकते मग कधी भेटतील ते भेटण्या इतकं पुण्य आपलं होईल तेव्हा भेटतील तितकं जर झालं नाही तर आपल्याला संत भेटू शकणार नाही एक साधं उदाहरण सांगतो तराजू आहे तराजूचा काटा मध्यावर कधी येतो समान वजन झालं का समान वजन झालं का मध्यावर येतो समान वजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असाच झुकत असतो तो पारड्यात जे वजन टाकले 5 किलो 10 किलो 20 किलो आपण त्याच्या इतका माल दुसऱ्या पारड्यात पडला पाहिजे तितका पडला तरच तो काटा मध्यावर येणार तितका पडत नाही तो असा झुकत राहतो मग घेणं म्हणतो टाकणं काय हेमट्यासारखं एवढं काय बघ किती काटा माग आहे टाक 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 म्हणत राहतो ज्या वेळेला तितक्या वजनाचा पूर्ण माल टाकला जाईल की लगेच काटा मध्यावर येतो आणि स्थिर राहतो तसं संत भेटण्यात का आपलं पुण्य झालं की संत भेटणार तितकं पुण्य व्हायला पाहिजे मग अजून आपल्याला संत भेटत नाही काय समजायचं तितकं पुण्य आपलं झालं नाही मग काय करायला पाहिजे पुण्य करणं सोडून द्यायला पाहिजे नाही वाढवायला पाहिजे जेणेकरून तितकं पुण्य आपलं होईल इतकी गती आपण दिली पाहिजे पुण्य वाढवण्याची पुण्य निर्माण करण्याची कोणतंही वर्ष वाया जाता कामा नये महिना वाया जाता कामा नये पंधरवडा जाता कामा नये हप्ता जाता कामा नये की एक दिवस जाता कामा नये की एक तास की एक मिनिट आपल्या आयुष्यातला असा वाया जाऊ देऊ नये की ज्या क्षणाला आपण काही पुण्य केलं नाही पुण्य करत राहिले प्रत्येक क्षणाक्षणाचं अशी कृती असावी प्रत्येक क्षणाची आपली कृती अशी असावी की त्याच्यावर पुण्य म्हणूनच शेरा पडला पाहिजे ते पुण्यातच जमा झालं पाहिजे अशी प्रत्येक क्षणाची कृती आपली पाहिजे तितकं वाढवलं पाहिजे तेवढं भेटण्याकरता एक भागवतात ओवी आहे संतांची भेट कधी होते त्याला किती पुण्य लागते पुण्याचं मोजमाप सांगितलं नाही परंतु पुण्याची गुणवत्ता ती विशालता सांगितलेली आहे निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्ये कोट्यानुकोटी रोकड्या लाई जती पाठो वाटी तै होय भेटी हरिप्रियाची तै हरिप्रियाची भेटी होय निष्कामता निजदृष्टीनं अनंत पुण्येन कोट्यानुकोटी आता किती प्रमाण बसवायचं ते तुम्ही बसून घ्या अनंत पुण्य कोटी अनंत पुण्य पाहिजे कोट्यानुकोटी पाहिजे मग इतकं होण्याकरता आपण वर्षातून एकदाच काय थोडस 5 रुपये आंधळ्याच्या ताटात टाकले तेवढं पुण्य कधी व्हायचं आपलं प्रत्येक क्षणाक्षणाचं पुण्य होत गेलं पाहिजे वाढवत गेलं पाहिजे
त्या वेळेला आपल्याला संत भेट होऊ शकेल. क्षण वाया जाता कामा नये. प्रत्येक क्षणाच्या कृतीला पुण्य म्हणूनच शेरा पडला पाहिजे. भले मोठं नाही झालं, छोटं छोटं, थोडं थोडं. तुकोबारांच्या भाषेत बोलू का, तिळा तिळा एवढं तरी पुण्य आपण साचवत राहिलं पाहिजे, तरच संत भेटण्या इतकं होऊ शकेल. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आपले, समागम घडे संतांचा. तिळा पुण्य साचा पडे, हे बहुत मैया जोडे. जपिये आतडे, समाधान घडे संतांचा. जेवढं शक्य होईल तेवढं करत राहिलं पाहिजे. भले थोडं होईल, आपलं तिळा एवढं होईल, पण तिळा एवढं होता होता जर साचलं गेलं तर आपलं ग्रामीण भाषेत म्हण आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे. थेंबात किती पाणी आहे हो, पण तेवढ्या अनेक थेंबातूनच तळ तयार होतंय की नाही. तसं आपलं तिळा तिळा एवढं पुण्य करत राहिलं पाहिजे प्रत्येक सेकंदाच, तरच संत भेटणं इतकं आपलं होऊ शकेल. आणि समागम घडे संतांचा समागम घडेल. महाराज झालं, मग तुमचं म्हणणं आम्हाला पटलं, ठरलं आमचं पुण्य घडवायचं, प्रत्येक क्षणाक्षणाला पुण्य करत राहायचं. आम्ही तितकं पुण्य घडवल्यावर संतांचा समागम घडेल ना, घडणारच. समागम घडे संतांचा, फक्त तितकं पुण्य व्हायला पाहिजे. महाराज हे आता आमच्या लक्षात आलं. संत भेटण्याकरता कोणत्या वाटचालीने गेलं पाहिजे, कसं प्रवास आपण जीवनाची वाटचाल कशी केली पाहिजे हे कळलं. पुण्याच पुण्य आपण सारखं क्षणाक्षणाला मिळवत राहिलं पाहिजे. आणि संत भेटण्या इतकं झालं की संत भेटणार, संतांचा समागम घडणार. आता ही एक बाजू आमच्या लक्षात आली सर्व, आम्ही लागलोच त्या कामाला आता पुण्य करायचं. आता फक्त पुढचं आमच्या एक लक्षात आणून द्या. आमचं तितकं पुण्य झालं आणि त्यामुळे संत आम्हाला भेटले, संतांचा समागम घडला. संतांचा समागम घडल्यानंतर असं थोर संत विभूतिमत्व, त्यांचं दर्शन जर आपल्याला घडलेलं आहे तर आपलं कर्तव्य काय, त्यावेळेला आम्ही आमच्या जीवनातलं काय घडायला पाहिजे, करायला पाहिजे. व्यवहारदृष्ट्या आपण म्हणा की आपलं कर्तव्य काय पहिलं. अशा संतांची भेट झाल्यानंतर आपलं प्रथम कर्तव्य काय. तुकोबाराय म्हणतात आपलं प्रथम कर्तव्य आहे अशा श्रेष्ठांची थोरांची भेट झाली असताना प्रथम भेटीत त्यांना आलिंगन द्यावं आणि नंतर त्यांच्या चरणाला वंदन करावं. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. भेटी प्रथम आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. पहिलं भेट झाल्यानंतर त्यांना आलिंगन द्यावं आणि नंतर त्यांच्या चरणाला वंदन करावं. ही कर्तव्याची पहिली आपली भूमिका आहे. नाथ महाराजांनी ही आपली कर्तव्याची भूमिका त्यांच्या एका अभंगातून स्पष्ट केलेली आहे. नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनातला आज धन्य दिवस आहे की मला संतांचं दर्शन झालं. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मेचा अशीन गेला. संतांचं दर्शन मला झालं, आजचा दिवस माझा धन्य आहे. मग महाराज संतांचं दर्शन तुम्हाला झालं, आता मग तुम्हाला वाटतंय काय. नाथ महाराज काय वाटतंय सांगतात, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे
कदान सोडावे चरण त्याचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे संतांचं दर्शन झाल्यानंतर प्रथम कर्तव्य काय? तुकोबराने जे म्हटलंय, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे, हाच शिरस्ता, हीच पद्धत नाथ महाराजांनी व्यक्त केली की माझ्या जीवनातला धन्य दिवस आहे, संतांचं दर्शन झालं, आता मला असं वाटतंय मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे. मग आलिंगन दिल्यानंतर पुढे काय वाटतं? कदा न सोडावे चरण त्यांचे चरण कधी सोडू नये. याचा अर्थ भेटल्यानंतर पहिल्यांदा आलिंगन द्यावं आणि नंतर त्यांच्या चरणाला वंदन करा. महाराज ठीक आहे, पुढचं कर्तव्य आमच्या लक्षात आलं, पण एक मनातलं थोडीशी शंका वाटते, ती बोलू का? म्हणे बोला. तुम्ही म्हणता भेटल्यानंतर प्रथम आलिंगन द्यावं, तर आलिंगन हे घडणार हे तर नक्की झालं. आता पुण्य घडणार, आलिंगन संत भेट घडणार, आलिंगन हे घडणार, पण आलिंगन घडण्यातून आमच्या पदरात काय पडणार, आम्हाला लाभ काय होणार? तर आलिंगन घडण्यातून लाभ काय घडेल तेच तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगताय. आलिंगन घाडे आलिंगन घाडे आलिंगन घाडे आलिंगन घाडे आलिंगन आलिंगन घाडे आलिंगन घाडे आलिंगन घाडे आलिंगन घाडे आलिंगन मोक्ष सायु जता जोडे मोक्ष सायु जता जोडे ऐसा संतान सा महिमा ऐसा संतान सा महिमा मोक्ष सायुज का जोडे मोक्ष सायुज का जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा. आलिंगन घडल्यावर आम्हाला लाभ काय पदरात पडणार? तुकोबाराय तो लाभ आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतायत. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन जर घडलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. संतांच्या आलिंगनातलं हे साफल्य आहे. सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होणार. मोक्ष काय आम्हाला काय त्याचं वाटत नाही. काय मोक्ष मोक्ष काय? तर मोक्ष शब्ददृष्ट्या जरी आपल्याला अपेक्षित नसला तरी अर्थदृष्ट्या आपल्याला तो अपेक्षित आहे. मोक्ष मोक्ष म्हणजे काय कळत नाही आम्हाला. मोक्ष काय वस्तू आहे काय प्रकार आहे? तर मोक्ष
शब्ददृष्ट्या आपल्याला जरी कळला नाही मोक्ष म्हणजे नेमकं काय, तर अर्थदृष्ट्या तुम्हाला सांगतो. तर अर्थदृष्ट्या मोक्ष म्हणजे काय कळल्यानंतर तुम्ही लगेच म्हणाल तो पाहिजेच, तो मिळालाच पाहिजे. तर मोक्ष म्हणजे काय, तर ज्याच्यात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते, हे ज्याच्या प्राप्तीत घडतं त्याला म्हणतात मोक्ष. मोक्ष मुक्ती हे एकार्थवाची शब्द आहेत. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच म्हणतात मुक्ती, मोक्ष. दुःख कायमचं मिटलं जातं आणि आनंद कायमचा प्राप्त होतो. आणि हीच आपल्याला अपेक्षा आहे की नाही, सर्व जीवांना हीच अपेक्षा आहे. व्यापारी असो, शेतकरी असो, नोकरी करणारा असो, कोणी असो, यावत जीवांची ही अपेक्षा आहे. दुःख कायमचं गेलं पाहिजे, आनंद कायमचा मिळाला पाहिजे. प्रपंच करणाऱ्याला हेच पाहिजे वाटतं, परमार्थ करणाऱ्याला हेच पाहिजे वाटतं. परमार्थ करणाऱ्यालाही दुःख नको आहे आणि सुख हवं आहे. दुःख कधीच नको आहे, सुख कायमचं हवं आहे. म्हणजेच मोक्षाची अपेक्षा आहे, मुक्तीची अपेक्षा आहे. तर संतांच्या आलिंगनातून हा सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होईल. मोक्षाचे 4 प्रकार आहेत: सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. कशाला म्हणतात सोप्या भाषेत सांगतो एकेका वाक्यात. देव ज्या लोकात आहे त्या लोकात आपण जाणं ही सलोकता मुक्ती, देवात जवळ जाणं ही समीपता मुक्ती, देवाचं रूप आपल्याला प्राप्त होणं ही सरूपता मुक्ती, आणि आपण देवच होणं ही सायुज्यता मुक्ती. आणि ही सायुज्यता जी 4थी मुक्ती आहे, ही 4थी मुक्ती त्या आलिंगनातून प्राप्त होते. म्हणजे देव आणि आपण अलग राहत नाही, भिन्न राहत नाही, एकच होऊन जातो. यया ब्रह्मत्वासीच पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था, याचे नावे 4था पुरुषार्थ का. देवच होणं ही सायुज्यता मुक्ती आहे. आणि ही सायुज्यता मुक्ती आलिंगनातून प्राप्त होते. ही आपल्या सर्वांची अपेक्षा पूर्ण होते, फलीभूत होते. तुकोबारा म्हणतात असा संतांचा अलौकिक महिमा आहे, हेच दुसऱ्या चरणात सांगतायत. ऐसा चलता महिमा, ऐसा चलता महिमा, ऐसा चलता महिमा, ऐसा चलता महिमा, झाली बोलायाची सीमा, बोलायाची सीमा, ऐसा चलता महिमा, ऐसा चलता महिमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, ऐसा चलता महिमा, ऐसा चलता महिमा. तुकोबारा म्हणतात संतांचे आलिंगन घडलं असताना सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. आपण आणि देव भिन्न राहत नाही, एकता होऊन जाते. त्या आलिंगनातून हा सायुज्यता मोक्ष प्राप्त झाला की जीवनातलं दुःख कायमचं मिटलं आणि आनंद कायमचा प्राप्त झाला. द्वैत शिल्लक राहत नाही, एकता होऊन जाते, ऐक्य होऊन जातं. भगवंताचं अर्जुनाचं आलिंगन झालं. त्या आलिंगनातून घडलं काय, भगवंताने अर्जुनाला आपल्यासारखं केलं. हृदय एक झाले, ए हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले अपना ऐसे अर्जुना. आलिंगनातून ऐक्य होऊन जातं, भेद